Hello students, welcome in a सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहे मॅथेमॅटिक्स इन दॅट सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. राईट, सो यामधला 2.1 प्रॅक्टिस सेट जो आहे हा आज आपण सॉल्व करणार आहोत. सो प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा. खाली जो बेल आयकॉन दिसतो या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा सो दॅट तुम्हाला इथून पुढचे जे प्रॅक्टिस सेट आहेत हे जेव्हा मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि माझ्याबरोबर तुम्हाला ते प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्याची संधी मिळेल. राईट, सो प्रॅक्टिस सेट 2.1 याच्यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत, हे आपल्याला सॉल्व करायचे आहेत. सो हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्याआधी जे काही बेसिक्स आहेत हे आपण पहिल्यांदा क्लिअर करूया. नाउ लेट्स रिकॉल. नाउ आपल्याला आपल्या चॅप्टरचं नाव दिलेलं आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. सो इथे आपल्याला दोन कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत. व्हॉट इज द मीनिंग ऑफ पॅरलल लाईन्स अँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ ट्रान्सव्हर्सल. राईट, सो पहिल्यांदा आपण पॅरलल लाईन्स म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. सो सपोज ही एक लाईन आहे आणि या लाईनचं नाव दिलेलं आहे आपण लाईन एल. नाव आणखीन एक लाईन दिलेली आहे आणि या लाईनचं नाव आपण दिलेलं आहे लाईन एम. सो या ज्या दोन लाईन्स आहेत या सेम प्लेनवरती आहेत, बट या दोन लाईन्स एकमेकाला इंटरकनेक्ट होत नाहीत, इंटरसेक्ट होत नाहीत. तर अशाच दोन लाईन्स ज्या सेम प्लेनवरती असतात बट ज्या एकमेकीला इंटरसेक्ट किंवा इंटरकनेक्ट होत नाहीत या लाईन्सला पॅरलल लाईन्स असे म्हणतात. राईट, सो दोज लाईन्स विच आर ऑन अ सेम प्लेन but can't be intersect to each other, these lines we can call it as a parallel lines. Right, so इथं parallel lines ची कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. नाउ नेक्स्ट आपण बघणार आहोत ते आहे ट्रान्सव्हर्सल. सो नाउ ट्रान्सव्हर्सल हे जे आहे हा जो पॉइंट आहे, ही जी कन्सेप्ट आहे ही तुम्हाला इथे नवीन आलेली आहे. नाउ सपोज ही जी एक लाईन आहे या लाईनचं आपण नेमिंग दिलेलं आहे लाईन एन. राईट, अगेन आपण आणखीन एक लाईन घेत आहोत. सो या लाईनला आपण नाव दिलेलं आहे लाईन एम. राईट, आणि ह्या ज्या दोन लाईन आहेत लाईन एन अँड लाईन एम. नाव ह्या दोन लाईन्स आहेत ह्या कशा आहेत एकमेकाला पुढे जाऊन त्या इंटरसेक्ट होऊ शकतात. बट याच्यामधून आपण एक ही अशी लाईन काढलेली आहे आणि या लाईनला आपण नाव दिलेलं आहे लाईन एल. सो ही जी लाईन एल तुम्हाला दिसते आहे ग्रीन कलरमध्ये, ही लाईन या एम लाईनला इथे इंटरसेक्ट होतीये, त्याचबरोबर एन लाईनला सुद्धा इथे इंटरसेक्ट होतीये. राईट, तर अशी लाईन जी ज्या दोन लाईन्सला ज्या डिस्टिंक्ट पॉइंटली इंटरसेक्ट होतीये त्या लाईनला त्या दोन लाईन्सची ट्रान्सव्हर्सल असे म्हणतात. सो आपण तेच बघत आहोत. If a line intersects given two lines, now ही जी लाईन आहे सपोज लाईन L, this line intersects given two lines. now ही जी लाईन M आणि लाईन N in distinct points, इथे बघा A आणि B या दोन पॉइंट्स मध्ये ती इंटरसेक्ट झाली आहे, then that line is called transversal of those two lines. राईट, इथे तुम्हाला कन्सेप्ट समजली आहे. ट्रान्सव्हर्सल म्हणजेच काय, तर या ज्या दोन लाईन्स आहेत या दोन लाईन्सला दोन डिफरंट डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये जिथे इंटरसेक्ट केली जाणारी ही जी लाईन असणार आहे या लाईनला ट्रान्सव्हर्सल ऑफ दिस टू लाईन्स म्हटलं जातं. राईट, यालाच आपण ट्रान्सव्हर्सल असं म्हणतो. आता याच वरून ही जी ट्रान्सव्हर्सल आहे या ट्रान्सव्हर्सलमुळेच पुढे इथे ह्या ज्या दोन लाईन्स आहेत या दोन लाईन्सचे इथे वेगवेगळे असे अँगल्स तयार होतात. राईट, इथे हा अँगल होतो, इथे होतो, इथे होतो, इथे होतो. त्याचबरोबर ह्या लाईनशी रिलेटेड या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे 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 असे हे टोटल 4 and 4 8 अँगल्स तयार होतात. सो अकॉर्डिंग टू दॅट अँगल्स आपल्याला हा चॅप्टर आता पुढे बघायचा आहे. इथे आपल्याला आता कन्सेप्ट बघायचे आहे अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. सो मघाच्या प्रमाणेच आपण इथे दोन लाईन्स घेतलेले आहेत, लाईन पी क्यू अँड लाईन आर एस. राईट, आणि या दोन लाईन्सची जी ट्रान्सव्हर्सल आहे ती आहे लाईन ए टी. ओके, ही जी लाईन आहे ए टी किंवा सपोज आपण याला आपण लाईन एल म्हणूयात इन शॉर्ट, तर ही जी लाईन एल आहे ही ह्या पी क्यू लाईनला आणि आर एस लाईनला टू डिस्टिंक्ट पॉइंटला इंटरसेक्ट करतीये, एकतर इथे एम आणि इथे एन. राईट, सो आपण यावरून काय म्हणणार,
line L or line AT is a transversal of line PQ and line RS, राईट. सो ही आता हे आपण बघितलं, याच्यानुसारच बघा इथे पॉइंट M ला या ट्रान्सवर्स या पॉइंट M च्या इथे या दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत आणि पॉइंट N च्या इथे या दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत. दॅट मीन्स इथे एक अँगल होतो, ही एक ट्रान्सवर्सल आणि ही एक लाईन, ह्या दोन साइड होतात. अगेन ट्रान्सवर्सल आणि अगेन दिस लाईन, सो इथे एक अँगल होतो. नाव अगेन ट्रान्सवर्सल अँड दिस लाईन, ट्रान्सवर्सल अँड दिस लाईन, सो इथे झाले हे 4 अँगल टोटल. नाव नेक्स्ट जी बिलोची लाईन दिलेली आहे लाईन RS, याच्याशी रिलेटेड बघा. ट्रान्सवर्सलने इथे N या पॉइंटला इथे इंटरसेक्ट केलेला आहे. नाव ट्रान्सवर्सलची ही लाईन आणि हा RS ची लाईन, इथे एक अँगल होतो, नेक्स्ट इथे अँगल होतं, इथे अँगल होतं आणि इथे अँगल होतं. सो टोटल दिस 4 अँगल्स अँड दिस 4 अँगल्स, टोटल 8 अँगल्स तयार होतात. कशामुळे? तर ही जे ट्रान्सवर्सल या दोन लाईन्सला इंटरसेक्ट करते, त्यामुळे टोटल 4 and 4 8 अँगल्स दे मेड. आता हे अँगल्स तर होतात, पण हेच अँगल्स कोणते आहेत, कसे असतात किंवा ते कसे आपण बघितले जातं, हे सगळं आता पुढच्या कन्सेप्टमध्ये आपण शिकणार आहोत. तर स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. ओके. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत या अँगल्सशी रिलेटेड आता आपण बघत आहोत. आता याच्या आधी आपण बघितलं पॅरलल लाईन्स म्हणजे काय हे बघितलं, त्यानंतर ट्रान्सवर्सल म्हणजे काय आपण बघितलं. मेन आपल्याला इथं कन्सेप्ट शिकायची आहे ट्रान्सवर्सल. या ट्रान्सवर्सलमुळेच आपल्याला 2 इंटरकनेक्टिंग पॉईंट मिळतात आणि या 2 इंटरकनेक्टिंग पॉईंटमुळेच आपल्याला टोटल 8 अँगल्स मिळतात. तर हे अँगल्सच आपल्याला इथे शिकायचे आहेत. सो फर्स्ट अँगल्स आपल्याला शिकायचे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. Let's see. If the arm on the transversal of a pair of angle are in the same direction and the other arms are on the same side of the transversal, then it is called a pair of corresponding angles. तर चला मी वाचून दाखवलं, तुम्हाला काहीही समजलं नाही. Let's me explain. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, इफ द आर्म्स ऑफ द ट्रान्सवर्सल ऑफ द पेअर ऑफ अँगल्स आर इन सेम डायरेक्शन. सर ही तुमची ट्रान्सवर्सल आहे. सपोज लाईन आपण L समजला आहे, लाईन L ही काय आहे, ट्रान्सवर्सल आहे. तर या लाईन Lची ही जी ट्रान्सवर्सल आहे याचे अँगल करत असताना किंवा पेअर ऑफ अँगल करत असताना त्याचे जे डायरेक्शन आहे ही सेम असली पाहिजे. एकतर अशी वरच्या बाजूची किंवा खालच्या बाजूची असली पाहिजे आणि जे अँगल्स तयार होणार आहेत हे एकतर सेम साईडला असले पाहिजेत, एकतर तुमच्या इकडच्या साईडला असले पाहिजेत किंवा एकतर इकडच्या साईडला असले पाहिजेत. ओके. आणि असे जे अँगल्स असतात ह्याच अँगल्सना करस्पॉन्डिंग अँगल्स म्हटलं जातं. तर चला एक्झाम्पल आपण बघूयात. तर इथे बघा, इथे हा अँगल होतो AMP. इथे हा अँगल झालेला आहे AMP. त्याच्यानंतर आणखीन एक अँगल बघा MNR, हाही अँगल झालेला आहे. आता बघा ट्रान्सवर्सलची हे जे अँगल्स आहेत किंवा हे जे अँगल्सचे पेअर म्हणूयात आपण, यामध्ये ट्रान्सवर्सलची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. त्याचबरोबर अदर आर्म्स, आता या अँगलचा अदर आर्म आहे आणि खालचा MNRचा अदर आर्म आहे RN. तर हे जे आर्म्स आहेत हे कसे आहेत, एका सेम साईडला आलेले आहेत, ट्रान्सवर्सलच्या सेम साईडला आलेले आहेत. सो हे जे 2 अँगल्स आहेत त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणलेलं आहे. तर त्याच पद्धतीने आता नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत ते म्हणजे पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इन गिवन फिगर. तर आपण एक बघितला AMP. इथे बघा अँगल AMP अँड अँगल MNR, अँगल MNR. तर हे एक्झाम्पल आपण अगदी छान समजावून घेतलेलं आहे. नेक्स्ट करस्पॉन्डिंग अँगल कोणते आहेत बघा. नेक्स्ट करस्पॉन्डिंग अँगल इज, आपण फर्स्ट इकडचं साईड घेऊयात, PMN हा अँगल आला, राईट. सो PMN. त्याचप्रमाणे ह्याच साईडचं आपल्याला बघायचं आहे, मग काय येणार RNT. सो याच्यामध्ये M बघा, हे इकडची एक साईड येणार, एक आर्म येणार, हे एक आर्म येणार. सो या लाईनची ही एक आर्म येणार आणि ही एक ट्रान्सवर्सलची आर्म येणार. सो हे RNT.
टी. सो हा झाला एक अँगल. हे झालं आपलं सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट आता इकडच्या साईडला आपण जाऊ. ए एम क्यू. इकडे बघा ए एम क्यू. सो याचाच करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार? एम एन एस. हा असणार एम एन एस. सो बघा थर्ड एक्झाम्पल. अँगल ए एम क्यू. अँगल ए एम क्यू अँड अँगल एम एन एस. एम एन एस. राईट. नेक्स्ट आता बघूयात आपण इकडची अदर साईड बघत आहोत. सो याच्यामध्ये क्यू एम एन. सो इथे एक आला अँगल. देन एस एन अँड टी. बघा क्यू एम एन अँड एस एन टी. हा सो हे दोन झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके. सो इथे ही कन्सेप्ट समजली असेल तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघत आहोत. ती आहे इंटेरियर अँगल्स. सो सेमच फिगर आपण ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत इंटेरियर अँगल्स म्हणजे काय. इफ अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन अ सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड इनसाइड द गिवन लाइन्स इज कॉल्ड पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. तर चला याचं मीनिंग आपण समजून घेऊयात. अ पेअर ऑफ अँगल्स म्हणजे असे दोन अँगल्स विच आर ऑन अ सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. आता ही जी आपली ट्रान्सव्हर्सल आहे लाईन एल. ओके. किंवा लाईन ए टी. सो या ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला असलं पाहिजे. एक तर या साईडला किंवा या साईडला. बट अँड इनसाइड द गिवन लाईन्स. तर या दोन लाईन्स ज्या दिल्या आहेत त्याच्या आतल्या बाजूला तसेच ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला असे जे पेअर्स ऑफ अँगल्स आहे त्याला आपण इंटिरियर अँगल्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल सपोज आता खालच्या आतल्या बाजूचे अँगल्स आपल्याला बघायचे आहेत. एक्सटेरियर अँगल्स म्हणजे बाहेरचे. म्हणजे इकडे हा होणारा अँगल हा कसा आहे? बाहेरचा होणार आहे. हा बाहेरचा अँगल आहे. हा देखील बाहेरचा अँगल आहे. हा देखील बाहेरचा अँगल आहे. सो आपल्याला ते कन्सिडर करायचे नाहीत. ओके. सो इथे मी हे इरेज करून घेतो. आपल्याला काय करायचं आहे? इंटेरियर अँगल्स कन्सिडर करायचे. सो त्या दोन लाईनच्या आतमध्ये जे अँगल्स होतात आणि ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला जे आहेत ते म्हणजेच इंटेरियर अँगल्स. सो याच्यामध्ये पी एम एन इथे एक अँगल होतो. त्याचबरोबर याच्या आणखीन आतल्या बाजूला एम एन आर इथे एक होतो. राईट. सो इथे बघा दिलेलं आहे. अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स आर इन अ गिवन फिगर पी एम एन अँड एम एन आर. आपण तेच दिलं आहे. नेक्स्ट ही साईड आपण बघितली. आता इकडच्या साईडला जाऊयात. ट्रान्सव्हर्सलच्या अदर साईडला. ट्रान्सव्हर्सलच्या अदर साईडला आतल्या दोन लाईन्सच्या इंटेरियर अँगल्स आपल्याला बघायचे. सो क्यू एम एन हा एक झाला अँड एम एन एस. सो हा एक झाला. सो तेच दिलं आहे क्यू एम एन अँड एम एन एस. ओके. सो इथे ही झाली इंटेरियर अँगल्सची कन्सेप्ट. नेक्स्ट बघूयात अल्टरनेट अँगल्स म्हणजे विरुद्ध असे. A pair of angles which are on a opposite side of transversal and their arms on a transversal show opposite direction is called a pair of alternate angles. So याच्यामध्ये टू टाइप्स होतात. एक तर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. चला याचं मीनिंग बघूयात. पेअर ऑफ अँगल्सचे असे दोन अँगल्स जे की ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला म्हणजे एक तर ही ट्रान्सव्हर्सल इकडे एक तर असेल किंवा इकडं असेल किंवा इथं असेल किंवा इथं असेल असं. तर तशा टाईपमध्ये त्याचे दोन प्रकार पडतात. एक तर एक्सटेरियर आणि एक तर इंटेरियर. इंटेरियर म्हटलं तर या दोन लाईन्सच्या आतमधले जे अँगल्स येतात त्याला इंटेरियर म्हटलं जातं आणि दोन लाईन्सच्या बाहेरच्या बाजूचे जे अँगल्स येतात त्याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हटलं जातं. सो याचे एक्झाम्पल्स बघा. पहिल्यांदा आपण बघू यातले अल्टरनेट अँगल्स मधला फर्स्ट टाईप आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. ओके. सो त्याच्यामध्ये बघा इंटेरियर म्हणजे आतल्या बाजूचे. सो त्यामध्ये येणार पी एम एन. सो हा झाला एक. आता अल्टरनेट अँगल्स मध्ये काय सांगितलं? ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडचा अँगल पाहिजे. सो अपोजिट साईडचा हा ट्रान्सव्हर्सलची याची एक साईड झाली. याची अपोजिट साईड इकडे येणार. सो इथे एक अँगल असणार एम एन एस. सो हेच झालं आपलं फर्स्ट अँगलचं पेअर पी एम एन अँड अँगल एम
एन एस, राईट. त्याचबरोबर नेक्स्ट आता बघू. नेक्स्ट इंटेरियर अँगल क्यू एम एन. आता हा इथे झाला. सो याचा अपोजिट आहे ट्रान्सव्हर्सच्या अपोजिटचा अँगल हा येतो. सो तो किती जाणार एम एन आर. बघा क्यू एम एन अँड एम किंवा आर एन एम घेतलेला आहे इथे, राईट. सो हे झाले दोन इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स आहेत म्हणजे दोन अपोजिट साईडला आहेत. मगाशी आपण जे बघितलं ते सेम साईडला होते, त्याला इंटेरियर फक्त म्हणलेलं आहे. आणि इथे आहे इंटरनेट अल्टरनेट अँगल्स. जर अल्टरनेट अँगल्स म्हणलं की ते दोन्ही अपोजिट साईडला येतात. आता त्याचबरोबर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स बघूया. हे बघितलं आपण इंटरियर. आता आपल्याला बघायचं आहे एक्सटेरियर. एक्सटेरियर म्हणजे काय तर बाहेरच्या बाजूचे. आता हे आपण दोन लाईन्सच्या आतल्या बाजूचे बघितले, बाहेरच्या बाजूचे बघायचे आहेत. सो इथे बघा ए एम पी हा जर आपण घेतला अँगल तर याच्या अपोजिटचा अँगल कोणता येणार बरं. तो जो की कसला असला पाहिजे एक्सटेरियर असला पाहिजे. तर हा जर पकडायला गेला तर हा इंटेरियर येतो. आपल्याला हवा आहे एक्सटेरियर. सो एस एन टी येणार किंवा टी एन एस घेऊयात आपण, राईट. बघा ए एम पी हा झाला ट्रान्सव्हर्सच्या एक साईडचा आणि त्याच्या अपोजिट साईडचा येतो टी एन एस. नेक्स्ट ए एम क्यू. इकडे बघा ए एम क्यू आता या साईडचा. तर याच्या अपोजिट साईडला इकडे जायला पाहिजे आपल्याला आर एन टी. तर हा झाला तो नेक्स्ट अँगल. असे हे आपण टोटल 3 टाइप्स बघितले. फर्स्ट टाइप होता करस्पॉन्डिंग अँगल्स, देन इंटेरियर अँगल्स अँड थर्ड टाइप होता अल्टरनेट अँगल्स. सो यावरून आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे प्रॅक्टिस सेट 2.1. सो त्यामधला क्वेश्चन फर्स्ट. इन द adjoining figure each angle is shown by a letter filling the boxes with the help of figure. तर त्यांनी एक फिगर दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अँगल्स दिलेले आहेत आणि ते अँगल्स त्यांनी विथ द हेल्प ऑफ लेटर दाखवले आहेत. सो अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत का काय आहे ते आपल्याला शो करायचं आहे. सो चला सॉल्व्ह करूयात. फर्स्ट नंबर विचारला आहे अँगल पी, राईट. अँगल पी हा आहे अँगल पी. सो याचा करस्पॉन्डिंग सपोज हा आणि हा आहे. सो याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार. करस्पॉन्डिंग अँगल असणार हा डब्ल्यू. सो इथे येणार अँगल पी अँड अँगल डब्ल्यू. नेक्स्ट कलर यूज करते मी. त्यांनी सांगितलेलं आहे सेकंड अँगल क्यू. नाव आता हा आपल्याला बघायचा आहे अँगल क्यू. ग्रीन कलरमध्ये मी शो करत आहे अँगल क्यू. सो हा जर असेल अँगल क्यू तर याचा करस्पॉन्डिंग अँगल असतो अँगल एक्स. सो इथे येणार अँगल एक्स. नेक्स्ट थर्ड नंबर अँगल आर. इथे बघा हा इंटेरियर साईडला अँगल आर दिलेला आहे जो की असा आहे. इथे मी पर्पल कलर यूज केलेला आहे अँगल आर. तर याला करस्पॉन्डिंग अँगल आहे हा. सेम साईडचा बघायचा असतो आपल्याला. आता अँगल आर हा इकडच्या साईडला आहे तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा सुद्धा ट्रान्सव्हर्सच्या सेम साईडलाच असणार. सो तो असणार वाय. अँगल वाय. नाव अँगल एस आपल्याला नेक्स्ट विचारला आहे तर त्यासाठी कोणता येलो कलर यूज करते. अँगल एस चा करस्पॉन्डिंग असणार आहे अँगल. नाव नेक्स्ट विचारलेला आहे आपला इंटेरियर अल्टरनेट अँगल्स विचारलेले आहेत. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स साठी आपण आता कलर यूज करतो आहोत रेड कलर अगेन. नाव बघा इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय तर ते ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला जे अँगल्स बनवले असतात, अपोजिट साईडला जे असतात त्याला इंटरनेट अँगल्स म्हटलं जातं. त्याचबरोबर अल्टरनेट म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर इंटेरियर म्हणजे काय तर त्या 2 लाईन्सच्या आतमधल्याला इंटेरियर म्हटलं जातं. सो अँगल एस हा अँगल एस जर सपोज इंटेरियर अल्टरनेट अँगल असेल तर याचा इंटेरियर अँगल्स असणार अँगल एक्स. सो इथं आन्सर येणार अँगल एक्स. नाव 6 अँगल डब्ल्यू. आता
हा जो आहे अँगल डब्ल्यू, हा अँगल डब्ल्यू जर इंटेरियर अल्टरनेट अँगल्सची जर पेअर असेल तर ते किती, ते कोणतं असणार त्याच्याशी रिलेटेड, आर, अँगल आर. राईट. सो हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन इथे सॉल्व. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघूयात. ऑब्झर्व द अँगल्स शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स. तर इथे बघा, इथे या 2 लाईन्स आहे, त्याला इंटरसेक्ट करणारी ही जी ट्रान्सव्हर्सल आहे ही लाईन एल कन्सिडर करू आपण. आणि या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे टोटल 4 अँगल्स झालेले आहेत, ए बी सी डी ई एफ जी एच. राईट. तर यातून आपल्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स हे फाइंड आउट करायचे आहेत किंवा त्याच्या पेअर्स लिहायचे आहेत. फर्स्ट आपण बघूयात इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. सपोज इंटेरियरमध्ये याच्यामध्ये अँगल बी हा असेल तर त्याला असणार अँगल एच. या दोघांचं असणार हे पेअर. सो बघा इथे मी आन्सर लिहिते. अँगल बी अँड अँगल एच. देन सेकंड हा आहे अँगल सी and angle E. Angle C and angle E. Right. Next corresponding angles आपल्याला find out करायचे आहेत. Corresponding angle. So let's start. Corresponding angle suppose हा angle A आहे तर याचा corresponding angle आहे angle E. आपण कसं राईट करणार, अँगल ए अँड करस्पॉन्डिंग अँगल ए अँगल ई. सेकंड लिहूयात. बघा अँगल बी चा करस्पॉन्डिंग अँगल आहे एफ. अँगल बी अँड अँगल एफ. नेक्स्ट बघा अँगल जर डी तर अँगल एच. अँगल डी अँड अँगल एच. अँड नेक्स्ट अँगल सी अँड अँगल जी. राईट. हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. नेक्स्ट विचारलेला आहे आपल्याला इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स म्हणजे काय, ह्या 2 लाईन्सच्या जे आतमध्ये बट एका सेम साईडलाच जे असतात त्याला इंटेरियर अँगल्स असं म्हटलं जातं. सो नेक्स्ट स्टार्ट. फर्स्ट इंटेरियर अँगल्स कोणते आहेत, अँगल सी अँड अँगल एच. अँगल सी अँड अँगल एच. आणि सेकंड आहे अँगल बी अँड अँगल ई. अँगल बी अँड अँगल ई. ओके. सो या ठिकाणी आपण हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. तर स्टुडंट याचबरोबर आपला हा जो प्रॅक्टिस सेट 2.1 होता हा इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे प्रॉब्लेम सेट किंवा हे प्रॅक्टिस सेट आहेत हे जेव्हा मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा. तसेच तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. बाय बाय. आपण भेटूयात आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट.